छान अशी देवपूजा करून घेतली तर खूप छान असं प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर. तर चला आता आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. चहा ठेवलेला आहे आणि आता चहा घेऊन आपल्या नवीन दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत. चहा घेतला, त्यानंतर तूप बनवायचं तर खूप सारी साही साचली होती. त्यानंतर छान अशी मिक्सरमध्ये मी भांड्यामध्ये फिरवून घेतली होती साई आणि अशा पद्धतीने कढईमध्ये छान असं तूप करून घेतलं होतं. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं तूप बनवलं. त्यानंतर स्वयंपाक बनवायचा होता, वरण भाताचा कुकर लावला आणि पूर्ण स्वयंपाक बनवून घेतला होता. तर पूर्ण शूट्स काय तुम्हाला आलं नाही तर वेळच नव्हता, बाहेर जायचं होतं. तर बघू शकता तुम्ही बटाट्याची चटणी, वरण भात, पोळी आणि पापड कुटायची जेवण वगैरे केलं. त्यानंतर आता हा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला जुनाच, तर अर्धा व्हिडिओ मी फर्स्ट ब्लॉगमध्येच टाकलेला होता, तर बघू शकता तुम्ही. आणि आता हा व्लॉग होता अर्धा, तर जुना व्हिडिओ होता. तर चला म्हणलं तुमच्या संग शेअर करू. अर्धा व्हिडिओ तर तुम्हाला फर्स्ट ब्लॉगमध्येच मी टाकलेला आहे आणि हा होता अर्धा व्हिडिओ. चला स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियंका रेसिपी आणि व्लॉगमध्ये. चला आता आम्ही गेलो होतो खंडेरावच्या टेकडीवर, तर याचा अर्धा व्हिडिओ तुम्हाला आलेलाच आहे. त्यानंतर हा होता अर्धा व्हिडिओ. चला म्हणलं तुमच्या संग शेअर करावा. चला आता दर्शन वगैरे घेऊन तर आम्ही खाली उतरलो होतो. तर बघू शकता तुम्ही मिस्टरांचं तर चाललं होतं काहीतरी असंच काड्या घेऊन फेकण्याचं काम. तर त्यानंतर बघा खाली होती झोपली. त्यानंतर त्यांचं चाललं होतं गाणं. हंसना मेरे लिए तुम, ये सब तो तुम्हारे हो साजना, हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना, वादा रहा सनम. तर छान अशा त्यांनी गाणं म्हणलं आणि बघा इकडे चालली होती खूप सारे तिथे मुलांना खेळण्यासाठी असे झोके, पाळणी आणि सरकुंडी होत्या. तर चला मुली छान इथे खेळत होती. हा होता छोटा व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नंतर दुसऱ्या दिवशी होता मुलीचा कार्यक्रम. तर बघा तिचं छान अशी कविता शाळेमधली, त्याचा एक लुक दाखवते. ते दाखवतील मुलींसाठी शाळा उघडली, ज्ञानाची ज्योती त्यांनी पेटवली, समान हक्काचे स्वप्न दिले, सत्य न्यायाची वाट दाखवली, त्याच्या